हाय हॅलो रंजू चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहे तुम्ही सर्व? मजेत ना? मी पण मजेत. आजची व्हिडिओ माझी खूप दिवसांनी येत आहे. खूप दिवस पण नाही म्हणता येणार, महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करते आहे. आजची व्हिडिओ विशेष असणार आहे. विशेष म्हणजे का? कारण की ही गणपती विशेष व्हिडिओ असणार आहे. आमच्या गावी 11 दिवसाचा गणपती येतो. आता आमचं गाव म्हटलं तर कणकवलीमध्ये श्रावण हे गाव आहे. तर तिथे 11 दिवसाचं गणपती सोहळा कसा साजरा करतो हे तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर त्यामध्ये त्याचं गौरी गणपतीचं पूजन, त्यानंतर भजन, आरती आणि भजनानंतरचं जे नाश्ता, परत आमच्याकडे सार्वजनिक भोजन असतं. सार्वजनिक भोजन हे 3 टाईम असतं. म्हणजे जेव्हा गणपतीचं आगमन होतं तेव्हा भोजन असतं, गौरी गणपतीचं पूजनच्या वेळी भोजन असतं आणि गणपती विसर्जनाच्या वेळी 3 टाईम हे सार्वजनिक भोजन आयोजित केलं जातं. मग त्यामधल्या येणाऱ्या गमती जमती मजा ह्या तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. आणि भजनानंतर आमच्याकडे नाश्ता असतो. त्याला जसं जमतं तसं तो नाश्ता आयोजित करतो. त्यामध्ये मिसळ पाव येतं, पावभाजी येते, वडापाव येतो. जसं त्याच्या इच्छेनुसार त्या गोष्टी सगळ्या आयोजित केल्या जातात. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी सर्वप्रथम सर्मागाव कुटुंबाचे मनापासून आभार मानते, ज्यांनी आमच्या व्हिडिओमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यासाठी त्या सर्वांचं मनापूर्वक आभार आहे. आणि अजून 3 जणांचं मला विशेष आभार मानायचं आहे. एक म्हणजे ते आमचे कुटुंब प्रमुख आहे सखाराम सर्माकर उभाऊ, म्हणजे माझे चुलत सासरे. त्यांनी आम्हाला गणपतीबद्दलची माहिती, कुटुंबाबद्दलची माहिती ती पुरवली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि दुसरे आहे विजय सरमाकर. त्यांनी आम्हाला तिकडचं जे देवस्थान आहे त्याबद्दलची माहिती, शेतीची माहिती, अजून काय काय फुलं, त्याचा काय उपयोग होतो आणि कशा प्रकारे इकडचं हे असतं वातावरण, त्या सगळ्याबद्दलची आम्हाला माहिती दिली. त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. आणि तिसरं म्हणजे नितीन सरमाकर आणि माझा नवरा. त्यांनी स्टार्ट टू एंड हा पूर्ण व्हिडिओ शूट केला, त्यानंतर त्याचं एडिटिंग केलं आणि तो व्हिडिओ माझ्याकडे दिला. त्यांनी मला संधी दिली की हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनल टाकून तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करण्यासाठी. त्याचेही मनापासून आभार आहे. आता व्हिडिओची सुरुवात ही होणार आहे, पण ही सुरुवात होणार आहे आमचे जे कुटुंब प्रमुख आहे द मिलिटरी मॅन सखाराम सरमाकर उभाऊ यांच्यापासून होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मी भाऊ सरमाकर, माझं नाव आहे सरमाकर म्हणजे सखाराम नाव आहे. भाऊ म्हणतात मला सगळे, आणि भाऊ हेच या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे आम्ही मूळचे सरमळ हा गाव आहे आमचा कुडाळ तालुक्यामध्ये. गणपती आता माझ्या माहितीप्रमाणे आता गणपती आमची पहिल्यापासून ज्या वेळेला बहुतेक टिळकांनी हे गणपती उत्सव चालू केला लोकमान्य टिळक यांनी, तर त्यावेळेला आपल्या कोकणामध्ये गणपतीचं प्रश्न चालूच झालं आणि ते प्रत्येक जण आपापल्या घरी, म्हणजे मुख्य जे घर होतं त्या ठिकाणी ते गणपती आणून गणपती उत्सव सुरू झाला. आमच्या गणपतीबद्दल आता पूर्वीचं मला माहिती नाही, परंतु सध्या रिसेंटली सध्याच्या परिस्थितीत साधारण 9-10 वर्षापासून त्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या गणपतीच्या शाश्वतीबद्दल किंवा त्याच्या जी काही आपण नमस करतो किंवा काय करतो, पावतो वगैरे असं म्हणतो, त्याप्रमाणे हे साधारण मला 9-10 वर्षापासून थोडासा अनुभव आहे. आणि अशी प्रकरणं म्हणजे माझ्या समक्ष 4 प्रकरणं झालेली आहेत आणि त्या अनुभव मिळालेला आहे. म्हणजे काही लोकांनी इथे हा गणपती समोर आमच्या नतमस्तक होऊन गाराणे घालून काही आपल्या इच्छा त्यांच्या प्रदर्शित केल्या होत्या आणि त्या त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. अशी 4 उदाहरणं मला माहिती आहे. आणि त्याप्रमाणे आमचा तिथपासून गेल्या 3 वर्षापासून मी इथं आमचा गणपती पावतो असं बोलतो आमच्या 7 इथल्या लोकांना. सुरुवातीला आमचा 5 दिवसच गणपती असायचा, किंवा गणपती गौरीबरोबर आम्ही विसर्जन करत होतो. पण नंतर आमच्या सर्व मंडळींनी असा विचार केला की आपण 11 दिवस ठेवायचं अनंत चतुर्दशीपर्यंत. तर त्याप्रमाणे आता अनंत चतुर्दशीपर्यंत ते गणपती असतो आमचा. आणि त्या उत्सवामध्ये आम्ही 3 सार्वजनिक भोजनं करतो एकत्र. 4 बिराडं आमची जी आहे ती पहिल्या दिवशी गणपतीची जी चतुर्थी असते त्या चतुर्थीला असते. दुसरा असतो गौरी पूजनच्या दिवशी, गौरीच्या निमित्ताने गौरीचं आगमन आणि नंतर पूजन वगैरे याचे साजरा करण्यासाठी. आणि नंतर तिसरा भोजनाचा कार्यक्रम असा आहे की जे ज्या वेळेला गणपती विसर्जन होतो त्या दिवशी गणपतीला सगळ्यांचा नैवेद्य एकत्र करून
पूर्वीप्रमाणे म्हणजे पहिल्या दिवशी, नंतर गौरीच्या दिवशी, गौरी पूजेच्या दिवशी आणि नंतर मग विसर्जनाच्या दिवशी एक त्यांना म्हणजे नैवेद्य म्हणून आम्ही सर्वांचा म्हणून एकच नैवेद्य आम्ही गणपतीला देतो आणि सगळ्यांची आम्ही एकी करून एकजुटीने सगळ्या गोष्टी करतोय आतापर्यंत. दुसरी गोष्ट अशी असते, जी गणपतीची मूर्ती आम्ही साजरी करतो, ती मूर्ती आमचे हे बंधू म्हणजे आमचे माझे चुलत भाऊ महेंद्र भाऊ आहे, महेंद्र उत्तम, हे गणेश मूर्तीची जी काही हे आहे घडवणं आणि रंगकाम इतर सगळ्या गोष्टी ते स्वतः करतात. आणि त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून आणणं किंवा हे करणं वगैरे या गोष्टीची त्रास पडत नाही. तिथल्या इथे घरीच आम्ही गणपती बनवतो आणि ते सुंदरपैकी कलाकार घेऊन इथे वाडीमध्ये सुद्धा आमच्या काही मंडळींना ते गणपती त्यांच्या ऑर्डर असेल तर त्याला आणून बनवून देतात. आणि गौरीची सुद्धा पूर्वी आम्ही लाकडाच्या याच्यामध्ये एक गौरीची पूर्वीच्या याच्याप्रमाणे सुतारा करून बनवून घेतलेली होती त्या मूर्तीची गौरी म्हणून ती मी सामना करतो. परंतु गेल्या 20-22 वर्षापासून आता निश्चित वर्ष सांगता येत नाही, परंतु आमचे दुसरे जे चुलत भाऊ आहेत आता गणपती जे बनवतात त्यांचेच चुलते म्हणून आहेत मोहन चणबाकर, यांच्या ओळखीने मुंबईला या देवीची मूर्ती आम्ही बनवून घेतली आणि ती आणली आणि इथे तिची स्थापना केली. आणि त्याप्रमाणे गौरीचा उत्सव जो आहे तो गौरी उत्सव त्या देवीला सजावट करून तिला बनवून सगळ्या दिशेने एक लक्ष्मी म्हणा किंवा बाई म्हणा तिला सजवून आम्ही गौरी म्हणून तिची पूजा करतो आणि ती आम्हाला वरदस्त करते अशी आमची श्रद्धा आहे. यावर्षी तू आणलाय त्याच्याबरोबर हे गौरीचे पूजन आहे. गौरीचं पूजन आमच्या समजुतीप्रमाणे जी काय माहिती आहे त्याप्रमाणे ते पूजन करतो आहोत. त्या सगळ्यांच्या ओट्या सगळ्या सुवासिनी आलेल्या आहेत, त्या सगळ्या ओट्या भरत आहेत. त्या भरून झाल्यावर सगळं मान्यता देऊन सगळ्या गोष्टीचे समाधान देऊन ओटी भरणाऱ्यांचे सुख समाधान त्यांना वाढवून दे आणि नेहमी हसत खेळत सगळ्यांची खुशाल अशी बोलवत अशी तू परिस्थिती निर्माण कर आणि सगळ्यांना एकत्र ठेवायचा प्रयत्न कर. तो सांगून तुझं पुढचं काम आम्ही चालू करतो. आता गणपती बाप्पा
पप्पांना कन्व्हिन्स केलं ते बोलायला तयार आहे. बोलणार आहे गौरीचं किती वर्षापासून आहे आता बघू. ते काय आपल्या घरात कधी पण करू शकतो. प्रीतीला बोलव सूप घेऊन गेली बघ इथे बोलव पहिलं घ्यायचं पहिलं मलाच उभा गेलाय. त्याच्यामध्ये फोटो नको काढवा. नाही गुजू थांब इकडे पडू नको. पुढे पुढे येवा. हे थांब एक एक होऊन एवढे काय गर्दी होणार. थांब हाती की थांब जरा पुढे जाऊ दे मग ये. हा ये पाय दाबा. हात का पाय घात दाबा घेऊन दाबा. तू पाय पण बरोबर थांब. थांबा 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 थांबा. हळू 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 दाखवीत नाही म्हणून. थांब 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 पुढे जाऊन दिलाय. मी तुम्ही माझं हे असं पहिलं काय तर माहित नाही. तो आरतीचा व्हिडिओ घेऊन सगळं टाकतं. मी बनव का झोप घेऊ. अरे त्यांचं झालं ना पुढे घे जा पुढे जा. आता पुढे पुढे जात संपलेत. थांब देतो ना. लाईन संपली ना. पुढे लाईन संपली म्हटलं पुढे जा. त्याला सांगितलं पुढे जायला.
पैसे देतो सुटे. पैसे नाही पैसे पैसे सुटे सुटे लाईन संपली ना असं वाटतं. नाही रे बाबा. ती फोटो काढते इम्पॉर्टंट काढ बरोबर. व्हिडिओ करूया काय. बाळली बिल्डी घेऊन या सगळ्यांनी का खुर्ची मिरची घेवा. कशी जा तिकडे. हो सर मग संपले संपले. कडून घ्या. बटाटा एवढा पाहिजे. आईला बोललो नाही. काय नाव घ्यायला सांगते की काय. मी बुवांची बायको. बोला काय बघा तुम्ही कोणाची बायको. बोल केशव बाबू. केशव बाबूची बायको. रिक्षावाल्यांची बायको. रिक्षावाल्याची बायको. याची बोलायची. मी सुंदर मी साऊंड वाल्यांची बायको. मी विजय सरमळकरांची बायको. मी प्रशांत सरमळकरांची बायको. भाजी मिळणार पुढे
नंतर वरून देऊ देऊ हे नाही रे किती पाव खातात ते दिसणार. 4 पाव पाव किती खातात ते मान करीत नाही वर मान करून इकडे नाही पाऊस तू कुठे होता आराम कर इकडे काय चमचो दे बाबा चमचो दे का नमस्कार बोल मंडई कांदो कांदो बारीक कर वरती बघ रे
हे पाहिजे पाव पाव काय रे पावभाजी मस्त आहे. पावभाजी मस्त आहे. धन्यवाद. हो छान बोला. दक्ष देऊ देऊ करायचं नाही. संकेत वहिनी हो काय आलं? सुंदर लास्ट की काय? एक नंबर. पाच मिनिटं. हे आहे हसोळी बोलतात त्याला. हसोळी ही पिकल्यावर ना भारी म्हणजे चांगली लागतात. आता आणि नाही तर आम्ही पहिलं ते नपटी हे वाजवायचं, हे बनवायचं चिव्याच्या काठीचं. नपटी बोलतात. नपटी आम्ही बोलायचो त्याला मालवणीमध्ये. आवाज एवढा येतो आणि एवढी जोरात बसतात ना, म्हणजे गोळीसारखी जातात. एवढा हे नाही पण जोरात बसतात. अच्छा. आणि पिकल्यावर खायला पण टेस्टी आहेत एकदम. हसोळी इकडनं मालवणला जायला 1 तास लागतो ना. आता ही लोक गेले ते. हा 1 तास लागेल. आम्ही एकदा आलेलो मालवणला इथे. पण मालवणला आहे रे फिरण्यासारखं वगैरे. बीच वगैरे मस्त आहेत. अरे तो तारकर्ली बीच माहिती आहे ना तुला? तो समुद्र आणि नदीचं मिलन होतं. आणि मध्ये बेट पण आहे तिकडे. ते आचऱ्याला पण जबरदस्त आहे बघण्यासारखं. आचऱ्याला इकडे जायला पाहिजे. तळाशील म्हणून आहे. तळाशील. ओके. तिकडे जायचं. बेट पूर्ण हे आहे. भारी आहे. बेट पण आहेत ना. कालावडला बेट आहे. हे असं की बाकी हिल स्टेशनपेक्षा आणि इथे खर्च पण कमी आहे. फक्त तुमचं येण्या जाण्याचं ट्रॅव्हलिंग जरा हे होतं, वाढतं. नाहीतर खूप हे. बापरे भरकडायला आला. दगड सगळे वाकडे तिकडे झाले. लय चिखल झालं रे. त्या दिवशी एवढं नव्हतं. पाऊस पडला ना झाला असं. अरे रात्री आम्ही जात होतो ना. हा हे भजनाला. हा हे समोरच एकदम हे आला. कोण? कांडर होता. कांडर म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी. ई बापरे. सिद्धेशला मी पटकन हे केलं मागे. हा सिद्धेश आणि मी होतो. बॅटरी होती. त्याला दिसलाच नाही. अरे पाठी तर होता रस्त्यावरच होता. आणि तो पण बापरे. मग बघितला आणि पाठसून हे येत होते बाळा ते जम्प आणि ते दिलीप पोलीस पाटील. मग मारला त्याने. मारलं? अरे बापरे. का म्हणजे असं मार? एवढा विषारी आहे की बापरे. जर म्हणजे चावला वगैरे असं काय झालं तर सकाळी ह्याच्यापर्यंत हे झालं नाही त्याचं औषध. हा औषध पोचलं नाही तर हे होईपर्यंत सूर्यप्रकाश आपला उजेड सूर्याचा प्रकाश तर तोपर्यंत हे नाही झाला ना, निदान त्याचं केलं नाही बरोबर डॉक्टर वगैरे तर बापरे मरू शकतो. मला असं वरून चालता येणार नाही. कोणाचं आहे? चालेल ना? शेती आहे. पहिले इकडे जास्त भात शेती असायची. अच्छा. आता लोक हे करतात हे नाचणी, भुईमूग हे जास्त भात शेती केली ना काढदेवी वगैरे भरपूर हे असतं.
बापरे, तो नागोबा आहे बघ ना कसा. तो मागचा ना, पुढचा ह्याने बनवलेला आहे, महिंद्राने बनवलेला आहे वाटतं. हा हा, पण तो असा हा. रिअलच वाटतं एकाच मिनिटासाठी. देवभवेश्वरा कायम आमच्या पाठीला, कायम कंटिन्यू याचं नाव घ्यायचं. कंटिन्यू म्हणजे सकाळी एकदा तरी किंवा रात्री एकदा तरी असं. आपलं किती वर्ष, खूप जुनं असेल ना हे मंदिर. खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे माझी आता तर माझा जन्म जवळजवळ 76चा आहे, 77चा. तर त्यावेळीपासून मी त्याच्या अगोदर तेव्हाच आहे मला माहिती नाही, पण खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे आबा पप्पा वगैरे असतो. हो. म्हणजे ती लोक लहान असताना पण होते का? साधं ह्याचं होतं, कौलं वगैरे असं होतं. नंतर मग मला वाटतं 90-95च्या आसपास हे बनवलेलं, बांधलेलं आहे. 30-35 वर्ष झाली आहे. आमचं सगळं सातेरी देवीचं नाव असतं. हे पहिलं नाव याचं वागळेश्वर, नंतर मग सातेरी देवी. डिकवाला आहे कुठे महाराज. किती धार आहे बघ, तरी आगीत घातलेला नसताना. ती बोलली ना त्याची धार नाही एवढी. खाली वापरलेलंच नाही. हा, आणि मग धार असेल तर काय होईल मग. आता ह्या सीझनला काजू असतात काय नाही ना. जानेवारी एप्रिल हा सीझन जास्त, मे पर्यंत पण असतात. ते असे भाजलेले मस्त वाटतात, ते माहिती आहे ना. ते चालू होतात जवळजवळ हां, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, साधारण 3-4 महिने असतात. ते नुसते भाजलेले मस्त लागतात, असे काळे काळे होईपर्यंत भाजायचे आणि खायचे. भाव मधाचं मध. हे बापरे, मधमाशी नाही ना त्याच्यावर. नाही. हे समोर आहे तेच ना ब्लॅकवाला. बापरे, हा आहेत मधमाशा. काहीच नाही आता, मला वाटतं नवीन आहे. चल राहू दे, नवीन आहे. नवीन आहे ते बघ, दिसलं तुला. सुरुवात केली आहे फोटो काढायला. म्हणजे ते मध हे आताचं कसं, ह्याचं जास्त मध असतं, फुलं जास्त असतात ना आता. कोणतरी येतं वाटतं. फिरतोच बाबा. साधारण भाव दिसलेला, पण आताच बरोबर आताच पकडलेला मी. आता कसं हे होत आहे, इथेच आताच आतमध्येच गेलेलं आहे मी. दिसला पण आता बघूया, आता बरंच मोठं काम झालं ना. पण कायच नाही आता, ही एवढीशीच पोळी आहे आता आला आहे, इथेच आहे या बाजू. म्हणजे आता ते रवात काय माहिती नाही, हे केलेलं आहे जरा. चालेल, सावनाच गेला आश्रम बाजार काढूया. नागरखडी ह्याच्यात जाऊ भीती वाटतं. ही करवंद काटेरी आहे बघ, पण त्याची करवंद किती हे आहे, गोड आहेत. हा, अच्छा.
नागरखडी. अच्छा. ही शोभेची फुलं आहेत. याला वाघनक बोलतात. वाघनक हे बघ, का वाघनक बोलतात? नकांसारखं हे येतं बघ, हे म्हणून. तर त्या दिवशी कसला मोर दिसला आम्हाला भारी. एक्सपेक्ट पण नव्हतं की हा दिसेल करून. नाही, असतात इथे वरती वगैरे. हाय मोरांचं हे बघ. अच्छा, हे वाला फुल. ती आता थोड्या दिवसांनी भरपूर फुलणारी बघ. सगळी तीच आहे. किती आता फुलतील बघ थोड्या दिवसांनी ना. म्हणजे दसऱ्याच्या वेळी ह्याला जास्त भर असतं. अच्छा. त्याचे लिंबू आहेत काय फोटो काढायला? काढले आम्ही. आता नाही आहेत ना? हां, ठीक आहे, जाऊन दे. आपल्या घरी आहेत ना ह्याच्यावरती. झाडाला आहेत आपल्या इकडे? नाही, आपल्या झाडाला नाही. अच्छा, झाडाला घेऊन गेलो ना काल इकडेचे. आणल्या नाही कारखाना. हो, हे काय 2 किलो लय खातो तरी कातं घालून जरा पिटन पडतो. चालू बोलायचंच असतं. रानकोंबडी आहे ती. रानकोंबडी दिसतात ना? हा, दिसत. जेव्हा रात्री भाजी भारी झाली ना. सगळ्यांची मेहनत. लावून टाकली. कोण येत? अंगावर पाडू नको. व्हिडिओ काढायला हात बीत सोडायचा. अंगावर पाडशील. हॅलो. हा, पांडलोस बाळाची शेती. ही कौंडाळ ही एक बांधतात ना मांडीला. ही मिरीची शेती. मिरिया बोलतात ना ती काळीवाली. ही आहे ती. इकडे 4 केळी जमते. हा,
इकडे 4 केळी गमतो. होय ये बाळाजवळ जाऊया बस इथे. हां हो ते यो आपलं कोपरं म्हणजे हे वालं. आपलं. पण बाळानेच लावला. अच्छा म्हणजे हे आपली जागा असं आपली माहिती जागा काय बोलतो त्याच्यावर तो. आणि ती दाखवतो. काय आहे काय पण हे भात आहे. भात. मी काजी लावलं इथे ते बघ तिथे तो पण आमचं कोपरं. अच्छा ते 4 काजी आहेत तिथे. वीर बाळाची ही गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून बांधलेली आहे. अच्छा. आणि आपली हम्म. हळदीची पानं. वास येता बघ इथल्या ह्याला. अरे करेक्ट ना. केळीच्या बागेत जायचं आहे का. हा जाऊया ना. ही अशी केळी आहे जळगाववाली. अच्छा ही वाली जास्त मोठी होत नाही. ओके. हां ओसवलेली नाहीत. आणि ही ग्रीनवाली असतात ना ग्रीनवाली ही वाली. आणि ही आपली नॉर्मल इकडेची गावची. हे तयार झालं आपलं. हो इकडे पाणी येतं पावसात. आम्ही पूर येतो ना पाणी भरतं तसं. हां, इकडे बघ. आपलं व्हाळ आहे ना हे. खाली उतरायचं आहे. नको पडायला पडा बिडायचं. अरे डेंजर आहे. आतमधून झाला. हां ऊन पण बरं झालं आलं यार. भारी वाटतं.